पेपर 10 ऑगस्ट 2025 चा पेपर आहे ओरिजिनल हा मुंबई हायकोर्टाचा जो झालेला आहे हे बघा तुम्हाला कदाचित दिसत असेल बघा दिसतो का। नमस्कार मित्रांनो, विवेक उसरकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील कदाचित त्यांना माहित नसेल, पण जे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे त्या सर्वांना माहिती आहे आपल्या चॅनलवरती सगळी माहिती ही 100% खरी आणि प्रूफ सहित दिल्या जाते। म्हणून आता कोणत्या म्हणजे टोटल किती अर्ज आले मुंबई हायकोर्टाचे न्यायालयीन भरतीचे टोटल लिपिक पदासाठी असेल, शिपाई पदासाठी असेल किंवा ड्रायव्हर पदासाठी टोटल किती अर्ज आले किंवा किती अर्जासाठी किती कॉम्पिटिशन आहे, मुलांचे उमेदवार किती आहेत, हे सगळ्या गोष्टी तुमच्या मनातले जेवढे प्रश्न आहेत तुम्ही हजारो व्हिडिओ बघितले असतील, पण त्या हजारो व्हिडिओपेक्षा या एकाच व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअर पण करणार आहे आणि त्याच्यासाठी तुमचं सिलेक्शन कसं होईल ते तुम्हाला पेपर सहित सांगणार आहे आणि नोट सहित सांगणार आहे, ते पण आपल्या या व्हिडिओमध्येच बघा। तर सर्वात प्रथम आपण व्हिडिओला चालू करूया। इकडे बघा लिपिक पदासाठी टोटल अर्ज किती आलेले आहेत। लिपिक पदासाठी टोटल अर्ज आलेले आहेत 1,55,000 किती आलेले आहेत 1,55,000 आणि जागा किती आहेत 1,332 किती जागा आहेत एकूण 1,332। आता तुमच्या मनात एक मोठा प्रश्न असेल की सर एवढ्या जागा आहेत आणि अर्ज एवढे आले आमची म्हणजे याच्यामध्ये काय आमचं काय आहे का नाही भरोसा, असं तसं तुमच्या मनामध्ये ते निगेटिव्ह विचार 101% येतो, नेहमी येतो आणि तुम्ही कमेंट करता पण तसे। तर त्याच्यासाठी सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, निगेटिव्ह विचार येण्याच्या अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये एवढे अर्ज येऊन जर निगेटिव्ह थिंकिंग येत असेल, समजा डिमोटिवेट तुम्ही होताय, तर एकदा मला मेसेज करून कमेंट करून तुम्ही सरळ सांगू शकता की सर तुमच्या व्हिडिओनं आम्हाला काहीच फायदा नाही झाला। एकदा तुम्ही कमेंट करून डायरेक्ट सांगू शकता, पण व्हिडिओ पहिले पूर्ण बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही पास होऊ शकता। कारण की आपल्या चॅनलवरती जेवढे जण आहात सगळ्यांना माहिती आहे आपण आपली काय अकॅडमी नाही ना, आपलं काय ऍप नाहीये, सगळ्या विद्यार्थ्यांना आपण मोफत शिक्षण देत असतो, लाईव्ह क्लासेस मोफत, नोट्स, प्रश्नपत्रिका सगळ्या गोष्टी मोफत। पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रूफ सहित सांगणार आहे की खरी गोष्ट, कारण की जी गोष्ट आपण सांगतो ते 100% खरी गोष्ट सांगतो, म्हणून आपल्या व्हिडिओ एकच आहे टार्गेट की जी गोष्ट सांगायची ती पूर्ण खरी सांगतो। इकडे बघा 1,55,000 एकूण अर्ज आलेले आहेत, 1,332 जागा आहेत, पण त्याच्यासाठी 120 उमेदवारांमधून एकच उमेदवार निवडला जाणार आहे। म्हणजे हे लक्षात असू द्या, कॉम्पिटिशन मध्ये किती उमेदवार आहेत 120 आणि उमेदवार किती निवडणार म्हणजे एकच, म्हणजे लक्षात असू द्या एका जागेसाठी 120 उमेदवार आहेत, एवढं लक्षात असू द्या। मेन म्हणजे आता तुम्ही बोलणार सर याच्यामध्ये कॉम्पिटिशन कोणाकोणाची आहे आणि याच्यातले विद्यार्थी कमी होतील का, एवढे अर्ज आलेत म्हणजे कमी होतील का। नशीब फक्त एक दिवस वाढून भेटला होता, एकच दिवस फक्त अर्ज भरण्यासाठी वाढून भेटला, त्या एका दिवसात म्हणजे हे 1,55,000 होते, म्हणजे पहिले किती होते 1,29,000 होते, पण एक दिवस वाढून भेटल्या कारणाने काय झालं 1,55,000 पर्यंत अर्ज येईल। कदाचित 15 दिवस जर भेटले असते काय झालं असतं सांगू शकत नाही खरं सांगू तर। पण हे प्रॉब्लेम काय माहितीये का, आता तुम्ही बोलणार की सर या लिपिक भरतीसाठी आम्ही जेव्हा ज्यांनी अर्ज केलेला आहे याच्यामध्ये आपल्या गावाकडचे विद्यार्थी असतील, शहराचे विद्यार्थी असतील किंवा विविध क्लासेसचे सर जे असतात ना, टायपिंगचे वगैरे क्लासेस घेतात, हे सगळे शिक्षकांचा याच्यामध्ये समावेश आहे। हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमची कॉम्पिटिशन। आता तुम्ही बोलणार की सर मग तुम्ही नेहमी बोलता की कॉम्पिटिशन स्वतःशी आहे, मग एवढे जण आहेत मग आमचा नंबर याच्यामध्ये लागल कसा। लक्षात असू द्या, एक उदाहरण तुम्हाला सांगतो सर्वात प्रथम लिपिक पदाचं, त्याच्यानंतर तुम्हाला सगळी माहिती कळेल। हे बघा लिपिक पदासाठी एक एक्झाम्पल घेतलं, समजा 10 उमेदवार आहेत, किती उमेदवार आहेत 10 उमेदवार आहेत, या 10 मधून 7 उमेदवार म्हणजे समजा 7 उमेदवार हे टायपिंग वाले आहेत, टायपिंग यांना परफेक्ट येते क्लासेस वाले आहेत, आणि 3 उमेदवार गावाकडे येते की त्यांनी सांगितलं जागोजागी व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, याच्यावर, युट्यूबवर, त्याच्यावर त्यांनी जाहिरात बघितली आणि त्यांनी त्यांचं बघून अर्ज केला। पण काय आहे हे जे 7 उमेदवार आहेत, हे 7 उमेदवारापैकी काही उमेदवार असे आहेत की ज्यांची टायपिंग परफेक्ट नाहीये, बरोबर, पण त्याच्यामधून पण कटून समजा एक राहणार। आता तुम्हाला जास्त तुम्ही बोलणार की सर अजून गोंधळात टाकताय, एकदम क्लिअर कट सांगा आम्हाला, क्लिअर कटच सांगतो, लक्षात असू द्या। समजा जर 120 उमेदवार आहेत आणि 1,55,000 अर्ज आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये टायपिंग क्लासेस वाले वगैरे वगैरे खूप जण आहेत, एमपीएससी वाले सगळे जण, कारण तुम्हाला माहिती आहे 2023 असेल या 2024 असेल, याच्यामध्ये एका मार्काने 2023 मध्ये एका मार्काने मुलं कटले आहेत एमपीएससी गट क मध्ये, याच्यामध्ये एमपीएससी वाले पण खूप जण आहेत आणि एवढे जण आहेत सगळे जण हुशार आहेत असं नाही, आणि सगळे जण मीडियम आहेत असं पण नाही, पण लक्षात असू द्या जेवढे हुशार आहेत
आणि जेवढे मीडियम आहेत सगळ्यांनी जरी ही एक्झाम पास केली, पेपर किती मार्काचा आहे मित्रांनो? पेपर आहे 90 मार्काचा. किती मार्काचा आहे पेपर? 90 मार्काचा पेपर आहे. किती? 90 मार्काचा. त्यांचा क्रायटेरिया किती मार्काचा आहे पास होण्यासाठी? तुम्हाला पात्र राहण्यासाठी स्किल टेस्टसाठी 45 मार्क. किती? टोटल 45 मार्क. पण याच्यामध्ये काय केलं त्यांनी? समजा तुम्ही सगळेजण आता बघा, या 1,55,000 मध्ये आता कागदपत्र असतील किंवा विविध पद्धतीने ज्यांनी अर्ज चुकीचा भरला असेल काही, किंवा टायपिंग टेस्ट चुकीचं वगैरे जे काय आपण एक्झाम्पल असं पकडलं, मी कागदपत्राची अजून तुम्हाला नंतर सांगणार कागदपत्राविषयी, पण लक्षात असू द्या 45 मार्क घेतले, किंवा काही जणांनी 90 पैकी 90 मार्क घेतले. किती? 90 पैकी 90 मार्क घेतले. आता मला तुम्ही सांगा, 90 पैकी 90 मार्क घेतले, जेव्हा स्किल टेस्ट होते टायपिंग, हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला मी 101% सांगतो, याच्यामध्ये तेच विद्यार्थी टिकणार आहेत. तुम्ही जरी पेपरमध्ये 90 पैकी 90 घेतले आणि जरी 45 प्लस तुम्ही मार्क घेतले आणि तुमचं लिस्टमध्ये नाव जरी आलं, पण याच्यामध्ये ज्यांचं कॅम्प्युटरवर टायपिंग परफेक्ट आहे, टायपिंग म्हणजे टायपिंग मास्टरच आहेत, ते एकदम टायपिंग त्यांना परफेक्ट येते, तेच विद्यार्थी या पदाला गवसणी घालणार, म्हणजे हे पद ते मिळवणार. हे लक्षात असू द्या. हुशार सगळेच आहेत, मी ते नाही म्हणत आहे की हा हुशार नाही, तो हुशार नाही, ती ताई हुशार नाही, तो भाऊ हुशार नाही, सगळे हुशार आहेत. पण ज्यांची टायपिंग एकदम परफेक्ट आहे, की वडा टायपिंग मध्ये तो गडी नेहमी 24 म्हणजे कधीही जरी बघितलं त्याचा हात टायपिंगवर एकदम परफेक्ट असतो. पण हे कोण असतात? ते विद्यार्थी जे टायपिंग क्लासेस घेतात ते विद्यार्थी असतात, जे सेतू केंद्र वगैरे जे असतो ना, महासेतू वगैरे, आपल्या तहसील कार्याच्या बाहेर, कोर्टाच्या बाहेर टायपिंग टेस्टवाले, हे सगळे जण अर्ज केले त्यांनी सगळ्यांनी. पण आता तुम्हाला काय करायचंय? तुम्ही बोलणार सर मग आम्ही काय करायचं? आम्ही तर अर्ज केलेला आहे, पण आम्हाला पण हे पद पाहिजे, काही झालं तरी हे पद पाहिजे. पण लक्षात असू द्या, उमेदवार कसे आहेत? या लिपिकला मेन म्हणजे ज्यांना पदवी प्रमाणपत्र लागत होतं, बघा लक्षात असू द्या, पदवी प्रमाणपत्र आणि इंग्लिश टायपिंग 40 लागत होती, त्यांनी अर्ज तर केलेलाच आहे. पण या भावांनी किंवा या ताईंनी एका जागी अर्ज नाही केला, यांनी लिपिक पदासाठी अर्ज केलाय, पण शिपाया पदासाठी पण अर्ज केलेला आहे. हे लक्षात असू द्या. म्हणून कॉम्पिटिशन कशी आहे बघा, लिपिक पदासाठी पण केलेला आहे, शिपाई पदासाठी पण अर्ज केलेला आहे, दोन्हीकडे पण त्यांनी अर्ज केलेला आहे. असं नाही की एका जागी अर्ज केलेला आहे. पण याच्यामध्ये ज्यांची टायपिंग परफेक्ट आहे तो 100% लागणार, जरी तुम्हाला 90 पैकी 90 मार्क जरी असले. म्हणून तुम्हाला मी आता सांगतोय, आता तुमच्याकडे कोणी तुम्हाला सांगणार नाही, सगळे तुम्हाला काय म्हणतील की बाबा वेळ आहे, एवढ्या लवकर होणार नाही, पोलीस भरती आहे, अशा तशा खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे सांगतील. म्हणून मी आपल्या व्हिडिओवर प्रूफ सहित तुम्हाला सगळी माहिती सांगतोय. का माहिती सांगतो? तुम्ही 1000 व्हिडिओ बघितले असतील याच्या अगोदर, मला माहिती आहे की तुम्ही जे मुलं आहात, जे मुली आहात, सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत, की सगळ्या व्हिडिओ तुम्हाला हे सांगितलं ते सांगितलं, पण मी जी माहिती सांगत असतो ती प्रूफ सहित सांगत असतो. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर त्याच्यानंतर तुमचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट्स तुम्ही करू शकता, हे लक्षात असू द्या. बघा याच्यामध्ये आता तुम्हाला काय करायचंय, ज्यांनी टायपिंगसाठी अर्ज भरलेला आहे, समजा लिपिक पदासाठी अर्ज भरलेला आहे, लिपिक पदासाठी ज्यांनी अर्ज भरला त्यांनी आतापासूनच बघा, ज्या दिवशी अर्जाची तारीख संपली 6 तारीख, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून टायपिंगची मेन म्हणजे कॅम्प्युटरवर तुमची तयारी चालू ठेवा, रोज प्रॅक्टिस चालू ठेवा. असं समजू नका की बाबा याच्यावर क्लासेस वाले असतील, याच्यात एमपीएससी वाले, कोणाशी काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला हे 45 मार्क पास आउट तुम्ही झालात ना, 45-50 मार्क एकदम परफेक्ट, काही हे नाहीये. आणि याची गॅरंटी मी घेतो, हे लिपिकचे असेल किंवा शिपाई पदाची असेल किंवा ड्रायव्हर पदाची, तुम्ही कोणत्याही पदाला अर्ज करा, तुम्हाला पास करण्याची गॅरंटी मी घेतो. आता तुम्ही बोलणार सर पास करण्याची गॅरंटी कसं काय घेणार? कारण की आपल्या चॅनलवर सगळे लाईव्ह क्लासेस मोफत होतात. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, हे लाईव्ह क्लासेस तर मोफत होतात, पण आपल्याकडे या सगळ्या प्रश्नपत्रिका पण आहे, जुन्या प्रश्नपत्रिका ज्या झालेल्या, ज्या उमेदवारांनी आपल्याला आणून दिलेल्या आहेत की सर या प्रश्नपत्रिका मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं, म्हणून त्याच उमेदवारांनी ज्यांनी या 2025 मध्ये पेपर दिला होता, 2024 मध्ये पेपर दिला, 2023 मध्ये पेपर झालेला आहे, त्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे आलेल्या आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि असं नाही की मी तुम्हाला ते प्रूफ सहित दाखवणार नाही, तर काही जण काय म्हणतील की सर तुम्ही ते असंच बोलले आम्हाला व्हिडिओमध्ये, सगळे जण असे बोलतात, पण मी नाही तसा बोललो. मी प्रूफ दाखवतो, त्याच्यानंतर मुलांना सगळ्यांना सांगतो, विद्यार्थ्यांना, हे लक्षात असू द्या. म्हणून तुम्हाला काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण की आपल्या चॅनलवर सगळे लाईव्ह क्लासेस मोफत होतात, एकही रुपयाचा चार्जेस तुम्हाला लागत नाही. आणि आता हे लक्षात असू द्या, लिपिक पदासाठी पहिले सांगत आहे मी तुम्हाला, लिपिक पदासाठी तुम्हाला आतापासूनच मेन म्हणजे टायपिंगची तयारी चालू ठेवावी लागेल. तर तुम्ही बोलणार की सर मग आम्ही काय करायचं, टायपिंगची तयारी जर चालू ठेवली तर आम्ही कसं काय वाचायचं नाही.
तर सगळ्यांना सांगतो तुम्हाला काय अभ्यास करायचा, काय अभ्यास नाही करायचा. आपला सकाळी 10 वाजता लाईव्ह लेक्चर होतो, संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह लेक्चर होतो. सगळ्यांनी तो लेक्चर अटेंड करायचा. त्या लेक्चरमध्ये पण मी सांगेल, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. असं नाही की तुम्हाला माहिती भेटणार नाही, सगळी माहिती भेटून जाईल की तुम्हाला काय वाचायचंय, काय अभ्यास करायचा आहे, कोणते टॉपिकवर जास्त फोकस करायचा आहे. आणि लक्षात असू द्या, हे जे लिपिक आहे, शिपाई आहे, ड्रायव्हर आहे, या सगळ्या जागांचा म्हणजे यांचा पेपर कधी होणार आहे. तुमच्या मनातला अजून एक प्रश्न तो पण असेल की सर आम्हाला किती टाइम भेटेल. तर मित्रांनो, याचा पेपर मार्च मध्ये होऊ शकतो, मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये, नाही तर मार्चच्या एंडिंगला, पण कदाचित 100% सांगतो मार्चच्या पहिल्या हप्त्यातच होऊ शकतो पेपर. कारण की सध्या जर बघायला गेलं तर न्यायालयीन भरतीमध्ये यांना जागा भरणं फार आवश्यक आहे, त्याच्यासाठी ही जाहिरात लगेच निघलेली आहे, हे लक्षात असू द्या. म्हणून तुम्हाला विनंती आहे, टायपिंगची तयारी तुम्ही सगळ्यांनी चालू ठेवा, ज्यांनी ज्यांनी लिपिकसाठी अर्ज भरलेला आहे ना. कारण की 90 जरी मार्क पडले आणि तुमची टायपिंग टेस्ट ना सर, खरं सरळ सरळ ते जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे ना की जर तुमची टायपिंग टेस्ट मध्ये, स्किल टेस्ट मध्ये जर तुम्ही पास नाही झालात तर तुम्हाला फेल करण्यात येईल, म्हणजे मुलाखतसाठी तुम्हाला पात्र करण्यात येणारच नाही ना. एक साधी गोष्ट आहे, एवढं तर तुमच्या लक्षात येतं. म्हणून 90 जरी मार्क एखाद्या उमेदवाराने जरी मिळवले, जर त्याची टायपिंग टेस्ट जर परफेक्ट नाहीये तर तो फेल जर झाला, मग ती मार्काची काय म्हणजे हेच नाही पडणार ना, कामीच नाही पडणार. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आतापासूनच, आता वेळ जरी गेलेली नाहीये, आतापासूनच तुमची तयारी चालू ठेवा, कारण की याचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर शिपाई पदासाठी बघा, लिपिक पदासाठी 1,55,000 अर्ज आलेले आहेत, एकूण जागा 1,332 जागा आहेत, एका पदासाठी 120 उमेदवार आहेत, पण तुमची जागा फिक्स आहे. ज्या पद्धतीने मी सांगत आहे त्या पद्धतीने तुम्हाला लाईव्ह क्लासेस मोफत, प्रश्नपत्रिका, नोट्स, पीडीएफ सगळ्या मोफत आहेत तुम्हाला. फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला अटेंड करायचे सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. आपलं काय ऍप नाही, आपली अकॅडमी नाही, काहीच नाही. म्हणून तुम्हाला याचा मित्रांनो जास्तीत जास्त फायदा होणार आहे, खूप जास्त फायदा होणार आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, गोर गरीब मित्रांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. कारण की गरिबीतून मी आलेलो आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सगळ्या दाखवणार आहे. आता की तुम्ही बोलणार की नाही सर आपल्याला खोटं बोलतात की काय, प्रूफ सहित तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर शिपाई पदासाठी 2 लाख अर्ज आलेले आहेत. किती आलेले आहेत? 2 लाख अर्ज आलेले आहेत. या 2 लाख अर्जासाठी म्हणजे टोटल जागा किती येतं? 887 जागा आहेत. किती येतं? 887. पण एका जागेसाठी टोटल उमेदवार आहेत 230. किती उमेदवार आहेत? 230 उमेदवार आहेत मित्रांनो, फक्त एका जागेसाठी. आता शिपाईचा किती मार्काचा पेपर होतो माहितीये का? शिपाईचा 30 मार्काचा पेपर होतो. किती मार्क? 30 मार्काचा पेपर होतो. या 30 मार्काचा पेपर जर आपण बघितला मागच्या वर्षी, बरोबर, मागच्या वर्षी 2024 मध्ये जर हा पेपर बघितला, यांचा क्रायटेरिया काय आहे की बाबा तुम्हाला टोटल शिपाई पदामध्ये 15 मार्क पडणं कंपल्सरी आहे. किती मार्क? 15 मार्क पडणं कंपल्सरी. ज्यांना 15 मार्क येतं आम्ही त्यांना घेणार. जसं इथं 90 मार्क होते, त्यांनी 45 मार्काचा क्रायटेरिया ठेवलाय, कोर्टाने घेणार. पण उमेदवारांची संख्या वाढल्या कारणाने 2024 मध्ये त्यांनी काय केलं? 18 मार्कावर कट ऑफ लागलेला आहे. किती? 18 मार्क. बघा, 18 मार्कावर कट ऑफ लागलेला आहे आणि 18 मार्क वाल्याने घेतलंय. पण सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, मी मोफत तुम्हाला 100% गॅरंटी देऊन, चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पाडून द्यायचे, म्हणजे तुम्हाला पडतील त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मी त्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला नोट देणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला पीडीएफ देणार आहे, त्या पद्धतीने सगळं मटेरियल देणार आहे. फक्त तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल, हे लक्षात असू द्या. कारण की तुम्हाला 30 पैकी 30, मला 18, 25, काही 22 एवढे मार्क नकोय. 30 पैकी 30 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला नोट्स देणार आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला पीडीएफ सगळ्या गोष्टी देणार आहे, ते पण मोफत. कोणत्याच मुलांना, कोणत्याच मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये की सर या टेस्ट सिरीजसाठी पैसे लागतात, सर त्याच्यासाठी पैसे लागतात, या गोष्टीपासून कोणाला वंचित राहायचं काही जरूरत नाहीये, हे लक्षात असू द्या. ड्रायव्हर पदासाठी बघा, आणि तुम्हाला खूप जण सांगतात, हे लक्षात असू द्या, मूर्खान लोकांकडे लक्ष देऊ नका की कॉम्पिटिशन अशी आहे, कॉम्पिटिशन तशी आहे. काही मुलांच्या डोक्यात भरतायत एवढी कॉम्पिटिशन आहे, तेवढी कॉम्पिटिशन आहे, पण एवढं कोणी सांगत नाही की तुमचं सिलेक्शन कसं होईल. तेवढं मी सांगतोय तुम्हाला, तुमचं सिलेक्शन कसं होईल. तुम्हाला काय करायचंय त्या पद्धतीने तुम्हाला एकच काम करायचंय, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. रोज 10 वाजता, सकाळी 10 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, आणि आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती नोट, पीडीएफ सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत भेटतील.
एवढं तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मोफत देतोय. आपली अकॅडमी नाही ना, आपलं काय कोणतं काय हे नाहीये, ऍप नाहीये, म्हणून तुम्हाला सांगतो ना, आपल्याला त्याची गरज नाहीये. फक्त गोरगरीब मुलींसाठी हे आपण करतोय. कोणाला शिक्षणापासून इकडे पैसे भरा तिकडे पैसे भरा याची गरज नाही पडली पाहिजे, म्हणून लक्षात असू द्या. बरोबर. शिपाईसाठी एका जागेसाठी टोटल बघा 230 उमेदवार आहेत. बरोबर. एका जागेसाठी या 230 उमेदवार म्हणजे ज्यांना मार्क जास्त आहेत त्यांना तर ते घेणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं त्यांचा क्रायटेरिया जरी 15 मार्काचा असला, 2024 मध्ये 18 मार्कावर क्लोज झालं ते. तर मला या 18 मार्क नाही तर तुम्हाला हे मला 30 पैकी 30 काही झालं तरी मला 30 पैकी 30 तुम्हाला मार्क पडायचे. आणि या लिपिक पदासाठी तुम्हाला 45चा जरी क्रायटेरिया असला तरी मी तुम्हाला गॅरंटी देतो टोटल तुम्हाला 80+ मार्क पडतील. असे नोट्स, अशा पीडीएफ, असे क्लासेस, असा अभ्यासक्रम मी तुम्हाला देणार आहे, ज्या पद्धतीने तुमचा अभ्यासक्रम सगळा कव्हर होईल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मोफत आहे. कोणत्याच प्रकारे एकही रुपया तुम्हाला कुठे टेस्ट सिरीजसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी घालायची गरज नाहीये. ओके. त्याच्यानंतर ड्रायव्हर पदासाठी 28,000 अर्ज आलेले आहेत. जागा किती आहेत? फक्त जागा 37 आहेत. आता याच्यामध्ये काय होणार, काही जण कशामध्ये बाहेर निघणार ड्रायव्हर पदासाठी? कोणाचा प्रॉब्लेम असा आहे की जे सर्टिफिकेट आहे, अनुभव सर्टिफिकेट, कोणी चुकीचं अपलोड केलेलं आहे, कोणी काही कागदपत्रामध्ये खूप चुका झाल्यात ड्रायव्हर पदासाठी. असे खूप जणांचे कमेंट्स आलेत मला. त्या कमेंट्सनुसार मी तुम्हाला सांगायला लागलो. खूप जणांचे असे कमेंट्स आलेत की सर आमच्याकडून जे अनुभव प्रमाणपत्र आहे ते चुकीचं अपलोड झालंय, किंवा चुकीचं आम्ही या संस्थेकडून त्याच्याकडून याच्याकडून असं अपलोड झालंय. हे कागदपत्रामध्ये पण काही जण निघणार आहेत बाहेर, त्यात काही शंकाच नाहीये. तर 28,000 बरोबर. जागा किती येतं? 37. आणि एका जागासाठी बघा, एका जागासाठी फक्त एक जागा आहे, त्याच्यासाठी 700 उमेदवार आहेत. किती उमेदवार आहेत? 700 उमेदवार आहेत. म्हणजे लक्षात असू द्या, आता या 700 उमेदवारमध्ये कागदपत्रामध्ये खूप जण करणार, त्यात काही शंका नाहीये. पण हे लक्षात असू द्या, ड्रायव्हर असू द्या, शिपाई असू द्या, लिपिक असू द्या, तुम्हाला माझ्यावर भरोसा ठेवा लागेल. आता तुम्ही बोलणार सर तुम्ही तर आम्हाला सांगणार होते मग पेपर विषयी, नोट्स विषयी, सगळ्याविषयी. जेवढे आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना माहित आहे की सर मोफत शिकवतात आणि सगळ्या गोष्टी मोफत सांगतात. आता तुम्हाला माहित आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला पेपर दाखवणार आहे ओरिजिनल जो झालेला आहे. लक्षात असू द्या, जो पेपर झालेला आहे ओरिजिनल आपल्या एका विद्यार्थ्याने आणून दिलेला आहे. तो पेपर 10 ऑगस्ट 2025चा पेपर आहे ओरिजिनल. मुंबई हायकोर्टाचा जो झालेला आहे, हे बघा, तुम्हाला कदाचित दिसत असेल. बघा, दिसतो का? मुंबई हायकोर्टाचा सगळ्यांना दिसतो. तारीख वगैरे बघा, चेक करा सगळी. नाहीतर अजून तुम्ही बोलणार की सर तुम्ही खोटं बोलता वगैरे. एकदम प्रूफ सहित तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. लक्षात असू द्या. बरोबर. हे मराठी व्याकरण, बरोबर, हे इंग्लिश, सगळ्या गोष्टी. मेन म्हणजे जो पेपर झालेला आहे असाच पेपर मित्रांनो शिपाई पदाचा पण आहे आपल्याकडे. असाच शिपाई पदाचा जो आता मुंबई हायकोर्टाचा तुम्हाला दाखवतोय ना मी. लक्षात असू द्या, हा पेपर सगळ्यांनी लक्षात असू द्या. तारीख लक्षात असू द्या, जी तारीख झालेली आहे. ओरिजिनल पेपर आहे, असं नाही किंवा झेरॉक्स वगैरे काही बनवलेलं आहे का नाही. बघा, याला हे पण लावलेलं आहे, सील जे असते, दिसते आहे का नाही. म्हणून लक्षात असू द्या, ओरिजिनल पेपर आहे. आणि हा पेपरच नव्हे, हा लिपिक पदासाठी 90 मार्काचा पेपर आहे. किती? 90 मार्काचा. 1 तास वेळ आहे. पेपर कसा सोडवायचा, सगळ्या नोट, सगळे OMR शीट, सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत. पण काही ताई किंवा आपले भाऊ नवीन असतील चॅनलवरती, त्यांना माहित नसेल. म्हणून तुम्हाला हा पेपर 90 मार्काचा 1 तासाच्या आत कसा कव्हर करायचा, आणि मी ज्या नोट्स तुम्हाला देणार आहे, हा लिपिकचा असेल, शिपाईचा असेल, ड्रायव्हर पदाचा, ज्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडवायला देणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर प्रश्न सोडवले आणि सगळं मी अपडेट देणार आहे की तुमचं 100% सिलेक्शन झालं पाहिजे. अशा पद्धतीने मी तुम्हाला अपडेट देणार आहे. म्हणून तुम्हाला मी पहिलेच काय सांगितलं, व्हिडिओ एवढा इम्पॉर्टंट आहे, आपलं चॅनल एवढं इम्पॉर्टंट आहे की कोणी तुम्हाला फक्त एवढं सांगेल की एवढी कॉम्पिटिशन आहे, तेवढी कॉम्पिटिशन आहे, पण कोणी असं नाही सांगणार आहे की सोल्युशन असं आहे, तुमचं सिलेक्शन असं होऊ शकतं. फक्त सांगतात की एवढे उमेदवार आहेत, तेवढे उमेदवार आहेत. पण मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला 30 पैकी 30 मार्क देण्या कसे मिळतील याची जिम्मेदारी माझी आहे. तुम्हाला 90 पैकी 80+ मार्क कसे मिळतील याची जिम्मेदारी माझी आहे. आणि ड्रायव्हर पदासाठी तर पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क 20 पैकी 20 मार्क मिळतील याची जिम्मेदारी माझी. का तुम्हाला सांगतोय की तुम्हाला त्या प्रकारे अभ्यास तुम्हाला करावा लागेल. एकही रुपया कुठे तुम्हाला टेस्ट सिरीज साठी असो, कुठे असो, या अशा प्रश्नपत्रिका असतील, शिपायाच्या असतील, ड्रायव्हर पदाच्या असतील, सगळ्या प्रश्नपत्रिका आपले जे जुने उमेदवार आहेत, ज्यांनी आतापर्यंत पेपर दिलेत,
त्या सगळ्यांचे प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. आणि सगळ्यांना बघा, एक आपण जे बनवलेलं आहे ना, हे असं नोट्स वगैरे बनवले सगळ्या गोष्टी, की तुम्हाला अभ्यास कसा करायचा, तुम्हाला कोणते पुस्तक वाचायचे, काय वाचायचं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. कोणत्या ताईला किंवा कोणत्या भावाला वेगवेगळ्या चॅनलद्वारे वेगवेगळ्या गोष्टीद्वारे असे इकडे तिकडे भरकटण्याची काही गरज नाहीये. कारण की लक्षात असू द्या, एकमेव विश्वसनीय चॅनल आपला आहे. कारण की गरिबीतून आलोय म्हणून तुम्हाला सांगतो, सगळं शिक्षण मोफत आहे. एकही रुपयाचा कुठं आपल्याला खर्च करायची काही गरज नाहीये ना, काहीच नाही. फक्त ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो त्या पद्धतीने सगळ्या ताईंनी सगळ्या भावांनी अभ्यास केला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. जर मित्रांनो आपल्यासारखे जसे तुम्ही भाऊ बहीण आपण सर्वजण आहोत, त्याच पद्धतीने आपल्यासारखे गोरगरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत पण आपल्या चॅनलची लिंक गेली पाहिजे. कोणीही सरकारी नोकरीपासून वंचित राहिले नाही पाहिजे. कारण की क्लासेससाठी तुम्हाला पण माहिती आहे, कुठे 100 रुपये, कुठे 200 रुपये, कुठे 500, कुठे 1000 असे वेगवेगळे पैसे घालावे लागतात. म्हणून तुम्हाला एकही रुपया कुठे घालायची जरूरत नाही. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, चॅनलची लिंक सगळीकडे शेअर करा, सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. बरोबर, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, विविध स्पर्धा परीक्षा, सरळ सेवाच्या कोणत्याही भरती असतील, याचे सगळे क्लासेस आपल्या चॅनलवरती मोफत होतात. आपलं कधी ऍप नाही ना, अकॅडमी नाही ना, कधी येणार नाही, काही घेणार नाही, काही देणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आणि जे तुम्हाला आता मी पेपर दाखवलेत, हे बघा, हे ओरिजिनल पेपर आहेत, डुप्लिकेट पेपर नाहीत की नाही सर तुम्ही बोलणार ओरिजिनल. बघा, दिसतंय का तुम्हाला, सगळे ओरिजिनल पेपर आहेत. तर असे शिपायाचे ड्रायव्हरचे लिपिकचे जेवढे पेपर झालेले, सगळे जेवढे आपले जुने विद्यार्थी, त्या सगळ्यांकडून मी पेपर मागवलेले आहेत. सगळे पेपर, सगळे विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला त्याच पद्धतीने मी नोट्स देणार, ते पण मोफत, प्रश्नपत्रिका देणार, ते पण मोफत, सगळा अभ्यासक्रम, सगळ्या गोष्टी मोफत देणार आहे. एकही रुपया तुम्हाला कुठे घालायची गरज नाही. म्हणून फक्त तुम्हाला विनंती आहे, चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा. कारण की एका सबस्क्राईबनंच तुम्हाला सगळ्या गोष्टी मोफत भेटणार आहेत, हे लक्षात असू द्या. शिक्षणासाठी कोणी वंचित राहू नये, एवढंच माझा उद्देश आहे फक्त, बस. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.